अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. बघा, इतके धावपळ आपली या युगामध्ये चालू आहे. आपण आपल्या तब्येतीकडे लक्ष देत नाही. पैसा मिळवण्याच्या नादात, कष्ट करण्याच्या नादात, कामाच्या नादात आपल्या तब्येतीकडे लक्ष देत नाही. तर पहिल्यांदा तुम्हा सगळ्यांना माझी विनंती आहे की वेळच्या वेळी सकस आहार घ्या, वेळच्या वेळी व्यायाम करा आणि वेळच्या वेळी तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. जर तब्येत ठीक असेल तर आरोग्य उत्तम असेल तर आपलं आयुष्य वाढेल. ह्यासाठी तुम्हा सर्वांना माझी विनंती आहे की तुम्ही तब्येतीची काळजी घ्या, आरोग्य जपा. स्वामीचरणी मी तुम्हा सर्वांसाठी प्रार्थना करते की श्री स्वामी समर्थ महाराज सगळ्यांचं आरोग्य उत्तमच द्या, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी द्या आणि दीर्घायुष्य द्या. तर चला आपण आपल्या व्हिडिओकडे वळूया. प्रत्येकाला रोजची म्हणजे तास सेवा करायला मिळत नाहीये. बघा, काही जणांना सेवा करायला मिळत नाही म्हणून सेवा करत नाही, काही जणांना वेळ नाही म्हणून सेवा करत नाही, काही जणांना असतं की मला करायचं आहे पण माझ्या हातून सेवाच घडत नाही, मला करायचं आहे पण मला सेवा करूच वाटत नाही. तर त्या सगळ्यांसाठी आपल्याला प्रत्येक गुरुवार रोज तुम्ही ही सेवा करायची नाही तर फक्त प्रत्येक गुरुवारी सेवा करायला सुरू करा. महाराज तुम्हाला अगदी तुमच्या मनानुसार म्हणजे तुमची जेवढी इच्छा आहे तेवढी सेवा तुमच्याकडून महाराज करून घेतील. कसं आहे, आपण वेळ नाही, आपल्याला कुठेतरी जायचं असतं, आज आपल्याला ही सेवा करायची पण वेळच नाही, आज आपल्याला हे पूजा करायची पण आपल्याला वेळच नाही, तासनतास वाचन असेल तर ते जमत नाही, गुरुचरित्राचं पारायण जर करायचं असेल तर त्याचे नियम खूप आहेत, त्याच्या अटी जास्त आहेत. हे सगळं जर असताना आपल्याला ते पारायण करणं शक्य नाही. आणि आपल्याला ही जी गुरुवारची सेवा करायची ही सेवा जर तुम्ही करायला सुरू केला तर तुमच्या हातून रोज स्वामी समर्थ महाराज सेवा करून घेतील. कारण महाराजांच्या हातामध्ये आपला बोट दिलेला आहे, म्हणजे महाराजांनी आपला बोट धरून आपल्याला घेऊन चाललेत तर महाराज आपोआप आपल्याला चांगल्या मार्गात नेतील. महाराज आपल्याकडून चांगली सेवा जास्तीत जास्त करून घेतील. कारण महाराजांच्या हातामध्ये जर आपण बोट दिलं तर आपण कधीच पडत नाहीये. तर काय करायचं बघा, प्रत्येक गुरुवारी ही सेवा करायची. फक्त पाऊण तास ते तासाची सेवा आहे. ही सेवा तुम्ही तुमच्या घरी करू शकता, बाहेर गावी गेला तिथे करू शकता, एकाच गावामध्ये सुरू केल्या. आता ह्या गुरुवारी जर तुम्ही तुमच्या घरामध्ये सेवा केल्या तर प्रत्येक गुरुवारी हिथंच करायला पाहिजे असं काय त्याची अट नाही, नियम नाही. तुम्ही दिवसभरात कधीही सेवा करू शकता, सकाळपासून रात्री झोपेपर्यंत ही सेवा कधीही करू शकता. ब्रह्मचर्य पाळायचं कारण नाही, फक्त विटाळ, सूत आणि नॉनव्हेज हे 3 नियम पाळायचे. बाकी तुम्ही ही सेवा बेडरूममध्ये बसा, हॉलमध्ये बसा, किचनमध्ये बसा, देवघरात बसा, फक्त बेडरूममध्ये तुम्ही बेडवर किंवा सोफावर बसू नका. एक आसन घ्या आणि आसन टाकून तुम्ही ही सेवा करायला सुरू करा. ही सेवा सुरू केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मनातील किती पण कठीण इच्छा असू दे, तुमच्या मनात दुःख असू दे ते निघून जाईल, तुमच्या मनात म्हणजे जे काय त्रास असेल तो निघून जाईल. तुमच्या मनातील कठीणातील कठीण इच्छा म्हणजे बघा, तुमचा मुलगा खूप शिकलेला आहे, त्याचं लग्न होत नाही, खूप स्थळं येतात, खूप प्रयत्न करता पण यश येत नाही, त्यासाठी करू शकता. तुमची मुलगी लग्न होत नाही, तिच्यासाठी करू शकता. तुमच्या सासूबाई सासरे आजारी असतील, आई वडील आजारी असतील, त्यांच्यासाठी तुम्ही करू शकता. तुमचा व्यवसाय छोटा मोठा जो आहे तो वाढण्यासाठी करू शकता. तुमच्या नवऱ्याचं प्रमोशन असेल, नवऱ्याला काय गोष्टी पाहिजे असतील त्यासाठी तुम्ही करू शकता. मुली कुठल्या तुमच्या चांगल्या परीक्षेला बसल्या, 10वी 12वी ग्रॅज्युएशनच्या, त्या परीक्षेत तुमच्या मुलींना चांगलं यश यावं, चांगले मनासारखे मार्क मिळावेत ह्यासाठी सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता. म्हणजे प्रत्येक मनात जी काही इच्छा आहे, जी काय गोष्ट आहे ती गोष्ट पूर्ण करण्यासाठी ही तुम्ही सेवा प्रत्येक गुरुवारी करू शकता. फक्त तुम्ही ही सेवा करत असताना संकल्पयुक्त सेवा करायची. म्हणजे संकल्प तर तुम्हाला माहितीच आहे कसा करायचा. हातामध्ये उजव्या हातामध्ये पाणी, अखंड अक्षता, हळदी, कुंकू, फूल घ्यायचं. तुमच्या मनात जी काही इच्छा आहे ती बोलायची आणि तुम्ही 21, 11, 51, 108 गुरुवार जेवढे तुम्हाला शक्य होईल. पहिल्यांदा मी तर तुम्हाला सगळ्यांना सांगेन की कुठलीही सेवा करताना तुम्ही जास्त न बोलता 11 गुरुवार बोला,
21-51 बोलू नका, कारण तुमच्या हातून पहिल्यांदा ही सेवा घडू दे स्वामी समर्थ महाराज. दुसऱ्यांदा तुमच्याकडून 21-51 108 वेळा सुद्धा तुमच्याकडून ही सेवा करून घेतील. म्हणून पहिल्यांदा 11 गुरुवारचा संकल्प करा आणि ही सेवा करायला तुम्ही ह्या गुरुवारपासून करा, पुढच्या गुरुवारपासून करा, पुढच्या महिन्याच्या गुरुवारपासून करा. ज्या वेळेला तुम्ही हा व्हिडिओ बघाल त्यानंतरच्या येणाऱ्या कुठल्याही गुरुवारपासून, कुठल्याही महिन्याच्या गुरुवारपासून तुम्ही ही सेवा करायला सुरू करू शकता. ह्याला काही नाही की ह्याच महिन्यात ह्याच गुरुवारी, असं काही नाही. कुठल्याही गुरुवारी तुम्ही ही सेवा करायला सुरू करू शकता. संकल्प करून सेवा करायची. जे नोकरीला आहेत, सकाळी जॉबला जातात, त्यांना सकाळी संकल्प करून वाचणं शक्य नसतं, तर त्यांनी सकाळी संकल्प करून संध्याकाळी वाचन केलं तरी चालेल. ज्या घरामध्ये स्त्रिया आहेत, पुरुष आहेत, दादा आहेत, दीदी आहे, कुणीही ही सेवा करू शकतं. दादा, दीदी, काका, काकी, मावशी, आजी, आजोबा सगळ्यांनी सेवा करू शकतात, प्रत्येकाच्या मनातील इच्छा जी आहे ती पूर्ण करण्यासाठी. तर हे तुम्ही सकाळी, ज्या स्त्रिया जॉबला आहेत, जे पुरुष दादा लोक जॉबला आहेत, त्यांना सकाळी जमत नसेल, त्यांनी सकाळी संकल्प करून ठेवायचा आणि रात्री तुम्ही हे पुस्तक वाचायचं. गुरुचरित्र पारायण वाचायला आपल्याला वेळ नसतो, म्हणून संक्षिप्त गुरुचरित्र पुस्तक मिळतं. हे पुस्तक 7 अध्यायाचं आहे आणि तुम्ही हे तुम्हाला स्पीड असेल तर अर्ध्या तासात होईल. तुमच्या वाचनाच्या स्पीडवर अवलंबून असतं. ज्यांना वाचायला जमत नाही, हळू वाचतात, त्यांनी 1 तास वाचू शकतात. जर तुम्हाला पहिल्यांदा वाचायला, ज्या अगदीच कमी शिकलेल्या स्त्रिया आहेत, कमी शिकलेले दादा लोक आहेत, कमी शिकलेल्या ताई लोक आहेत, त्यांनी यूट्यूबला संक्षिप्त गुरुचरित्रचं हे टाका, तुम्हाला येईल आणि त्यानंतर तुम्ही ते वाचायला त्याच्याबरोबर सुरू करा. त्यानंतर तुम्हाला सवय होईल आणि तुमचंही प्रॅक्टिस होईल, सराव होईल. तर अशा प्रकारे तुम्ही प्रत्येक गुरुवारी संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण करा. 7 अध्याय आहेत, तुम्हाला होऊन जाईल आणि ह्यानंतर तुमच्या आयुष्यात नक्की म्हणजे नक्की बदल होतील. हा तुम्ही स्वतः अनुभव घ्या आणि अनुभव घेतल्यानंतर तुम्ही मग बघा तुमच्यामध्ये काय फरक पडतो. तुमची कामं होतात आणि होणारच. मी महाराजांची सेवा तुम्हाला सांगितली, दत्त महाराजांची असू दे, स्वामी समर्थांची असू दे, ही सेवा तुम्ही मनापासून करा, इच्छा प्रबळ ठेवून करा. आणि ह्या सेवा करत असताना तुम्ही कष्ट मेहनत ही त्याबरोबर कराल. कारण मी ह्या सेवा ज्या सांगते त्या कष्ट मेहनतीला जोड म्हणून करायच्या असतात आणि त्या सेवेचं फळ तुम्हाला स्वामी समर्थ महाराज, दत्त महाराज नक्की देणार. ह्या व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला असाल अशी आशा करते. माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्रायबर करा. बेल आयकॉनची घंटी दाबा, ऑल बटनला क्लिक करा आणि कमेंट्स द्या. काहीतरी कमेंट द्या. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडले असल्यास सांगा, नसेल आवडला, काय चूक असेल माझी तर तुम्ही मला कमेंट्स करा. श्री स्वामी समर्थ.